पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम प्रेषितांची कृत्ये अध्याय 1 मराठी. प्रेषितांची कृत्ये अध्याय 1. प्रेषितांची कृत्ये अध्याय 1. विषय प्रवेश. हे थियाफिला, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यास पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा सांगितल्यानंतर तो वर घेतला गेला. त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करावयास व शिकवावयास आरंभिले होते त्या सर्वाविषयी मी पहिला ग्रंथ केला. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यास पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहोत असे दाखविले आणि 40 दिवसापर्यंत तो त्यास दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यास आज्ञा केली की यरुशलेम सोडून जाऊ नका, तर जे पित्याचे वचन तुम्ही मजपासून ऐकले आहे त्याची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला, तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. येशूचे स्वर्गारोहण. यास्तव ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभू, यावेळेस आपण इस्रायलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? तो त्यास म्हणाला, जे काल व प्रसंग पित्याने आपल्या स्वाधीन ठेवले आहेत ते ओळखणे तुम्हाकडे नाही. पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हा सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमात, सर्व यहुदियात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यादेखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा पहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे होते. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच येशू, जसे तुम्ही त्याला आकाशात जाता पाहिले तसाच येईल. 12व्या प्रेषिताची नेमणूक. मग यरुशलेमाजवळ म्हणजे शब्बा दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतून नामे डोंगरावरून ते यरुशलेमात परत आले आणि आल्यावर ते माडीवर एका खोलीत गेले. तेथे पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप, थोमा, बर्तलमय, मत्तय, अल्फीचा पुत्र याकोब, शिमोन जिलोत व याकोबाचा पुत्र यहुदा ते राहत होते. हे सर्वजण कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ यांच्यासह एक चित्ताने प्रार्थना करण्यास तत्पर असत. त्या दिवसात पेत्र बंधू वर्गामध्ये सुमारे 120 लोकांच्या मोठ्या जमावामध्ये उभा राहून म्हणाला, बंधुजन हो, येशूला धरून नेणाऱ्याचा मार्गदर्शक असा झालेल्या यहुदाविषयी पवित्र आत्मा दाविदाच्या मुखाने जे वचन बोलला ते पूर्ण होण्याचे अगत्य होते. तो आपल्यामध्ये गणलेला होता आणि या सेवेचा वाटा त्याला मिळाला होता. त्याने आपल्या अधर्माच्या मजुरीने शेत विकत घेतले. तो पालथा पडल्याने मध्येच फुटला व त्याची सर्व आतडी बाहेर निघाली. हे यरुशलेमातल्या सर्व राहणाऱ्यास कळले, म्हणून त्यांच्या भाषेत त्या शेताला हकलदमा म्हणजे रक्ताचे शेत असे नाव पडले. स्तोत्र संहितेत असे लिहिले आहे, त्याचे ठिकाण ओसाड हो व त्यात कोणीही न राहो आणि त्याचा हुद्दा दुसरा घेऊ. यास्तव योहानाच्या बाप्तिस्म्यापासून तर ज्या दिवशी प्रभू येशूला आपल्यापासून वर घेण्यात आले तोपर्यंत, म्हणजे तो आपणामध्ये येत जात असे त्या सगळ्या काळात जी ही मनुष्ये आपल्या संगती सोबती होती त्यांच्यातून कोणी एकाने आपल्याबरोबर त्याच्या पुनरुत्थानाचा साक्षी झाले पाहिजे. तेव्हा ज्याचे उपनाव युस्त, तो बर्सबा म्हटलेला योसेफ व मथिया या दोघांस त्यांनी पुढे आणले. मग त्यांनी अशी प्रार्थना केली, हे सर्व अंतःकरण साक्षी प्रभू, हे सेवकपण व प्रेषितपण सोडून आपल्या जागी गेलेल्या यहुदाचे पद
ज्याला मिळावे असा या दोघातून तू कोणता निवडला आहे तो दाखव. मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्यावर मत्तियाची चिठ्ठी निघाली. तेव्हा त्याला 11 प्रेषितात गणण्यात आले.